नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपला एम.पी. फार्मामध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत डायरेक्ट सेकंड इयर बी फार्मसी कॅप राउंड सेकंडमध्ये ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे, त्या विद्यार्थ्यांनी सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस कशी करायची हे आपण या व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. चला व्हिडिओला वेळ न घालवता सुरुवात करूया. सगळ्यात पहिला आपल्याला कोणत्याही एका ब्राउझर येऊन CET टाईप करून घ्यायचंय, त्यानंतर सर्च करायचंय, त्यानंतर आपल्यासमोर जी पहिली वेबसाईट येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर राईट साईडला ॲडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर 2026-27 वर क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आल्यावर आपला खाली स्क्रोल करून अंडर ग्रॅज्युएट कोर्सेसमध्ये डायरेक्ट सेकंड इयर फार्मसी DSP या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर आपण या ठिकाणी बघू शकतो न्यूजमध्ये सीट ॲक्सेप्टन्स अँड इन्स्टिट्यूट रिपोर्टिंग फॉर कॅप 2 हॅज बीन स्टार्टेड. या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्सची जी प्रोसेस आहे आणि इन्स्टिट्यूटला जी रिपोर्ट करायची जी प्रोसेस आहे ती या ठिकाणी स्टार्ट झालेली आहे. याची लास्ट डेट काय आहे ते आपण बघून घेऊया परत एकदा. या ठिकाणी तुम्ही बघू शकता ॲक्सेप्टिंग द ऑफर सीट बाय कॅन्डिडेट थ्रू हिज ऑर हर लॉग इन ॲज पर द अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड सेकंड. या ठिकाणी आज 17/8/2026 ते 29/8/2026 अप टू 3 PM आपल्याला काय करायचं, आपली सीट ॲक्सेप्ट करून घ्यायची. ज्या विद्यार्थ्यांना सीट अलॉट झाली आहे, ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे, त्यांनी देखील सीट ॲक्सेप्ट करायची आहे. आणि ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचे त्या विद्यार्थ्यांनी देखील या ठिकाणी सीट ॲक्सेप्ट करायची आहे. तुम्ही या ठिकाणी बघू शकता कॅन्डिडेट हू हॅव बीन अलॉटेड अदर दॅन फर्स्ट 3 प्रिफरन्स अँड सेल्फ फ्रीज देअर अलॉटमेंट. म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन 3 प्रिफरन्स लागले आणि त्यांनी स्वतःहून त्या कॉलेजला फ्रीज केलंय, त्यांना देखील ह्या राऊंडमध्येच 17 ते 29 तारखेदरम्यान इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करून घ्यायचंय. ज्या विद्यार्थ्यांना पहिले 3 प्रिफरन्स पैकी कोणताही एक प्रिफरन्स लागला असेल त्यांचं या ठिकाणी कॉलेज ऑटो फ्रीज होणार आहे. त्यांनी त्या कॉलेजला ॲडमिशन घेणं मेंडेटरी आहे. जर ते ॲडमिशन नाही घेऊ शकले तर ते पूर्ण कॅपच्या बाहेर पडणार आहे. ते विद्यार्थी ह्या राऊंडमध्ये पण लागलेल्या कॉलेज सहित सॅटिस्फाईड नाहीये, बट त्यांना अदर दॅन ऑटो फ्रीज प्रिफरन्स म्हणजेच अदर दॅन फर्स्ट 3 प्रिफरन्स लागला असेल ते या ठिकाणी बेटरमेंट करू शकतात. त्यांना जर ही सीट रिझर्व ठेवायची असेल तर त्यांना या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस पूर्ण करावी लागेल. तर ती कशी करायची हे आता आपण बघूया. सगळ्यात आधी आपल्याला काय करायचंय, राईट साईडला कॅन्डिडेट लॉग इन टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी तुमचा रजिस्टर ईमेल ID टाकून घ्या. त्यानंतर या ठिकाणी तुमचा पासवर्ड एंटर करा आणि साइनिंग या बटनवर क्लिक करा. साइनिंग या बटनवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर एक असा इंटरफेरन्स येईल. या ठिकाणी सेंट्रलाइज ॲडमिशन प्रोसेस कॅप रजिस्ट्रेशन या टॅबवर क्लिक करा. त्यानंतर टेक्निकल एज्युकेशन, त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर डिग्री इन फार्मसी या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपलं होम पेज ओपन झालं आहे. होम पेजवर आल्यानंतर तुम्ही या ठिकाणी लेफ्ट साईडला बघू शकता अलॉटमेंट प्रिंट या टॅबवर क्लिक करून तुम्ही मला कोणतं कॉलेज अलॉट झालं आहे या ठिकाणी बघू शकता. त्यानंतर तुम्हाला जर सीट ॲक्सेप्ट करायची असेल त्या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स नावाचा टॅब आहे त्यावर क्लिक करायचं. त्यानंतर राऊंड सेकंड या ठिकाणी आपण बघू शकतो ह्या स्टुडंटला प्रिफरन्स नंबर 3 अलॉट झाला आहे. प्रिफरन्स नंबर 3 अलॉट झाल्यामुळे या स्टुडंटचं कॉलेज या ठिकाणी ऑटो फ्रीज झालं असणार आहे. तुम्हाला मी आधी सांगितलं होतं की तुम्हाला जे 3 प्रिफरन्स अलॉट होणार आहेत, पहिले 3 प्रिफरन्स ते या ठिकाणी ऑटो फ्रीज होणार आहे. तुम्हाला जर 4थं 5वं त्यानंतरचं कोणतं जरी प्रिफरन्स लागलं तुम्हाला या ठिकाणी 2 ऑप्शन असणार आहेत, नॉट फ्रीज आणि फ्रीज. तुम्हाला जे ऑप्शन सिलेक्ट करायचं ते काळजीपूर्वक तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या या ठिकाणी क्लिक हिअर टू कम्प्लीट या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपली जी सगळी इन्फॉर्मेशन आपण फॉर्ममध्ये फिल केली होती ती या ठिकाणी येणार आहे. त्यानंतर आपल्याला एक डिटेल व्हेरीफाय करत चालायची. तुम्ही या ठिकाणी डिटेल जर करेक्ट असाल त्या ठिकाणी व्हेरीफाईडच्या चेकबॉक्सवर क्लिक करा. जर तुमची डिटेल काही चुकीची असेल त्या ठिकाणी टू बी करेक्टेड या टॅबवर देखील तुम्ही चेकबॉक्सवर देखील क्लिक करू शकता. या ठिकाणी सगळ्या डिटेल्स व्हेरीफाईड केल्यानंतर आपले डॉक्युमेंट व्हेरीफाय करायचे आहे. या ठिकाणी आपण व्ह्यू टॅबमध्ये जाऊन आपले डॉक्युमेंट बघून घ्यायचे. जर व्यवस्थित अपलोड केलेलं असेल त्या ठिकाणी तरच या ठिकाणी व्हेरीफाईड करत चालायचंय. त्यानंतर सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर आपल्याला क्लिक करायचंय. या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रिफरन्स नंबर 3 अलॉट झाला आहे. म्हणजे पहिल्या 3 प्रिफरन्स पैकी एक प्रिफरन्सचं कॉलेज या कॅन्डिडेटला भेटलं आहे. त्यामुळे या ठिकाणी एकच ऑप्शन असणार आहे, ऑटो फ्रीज. या कॅन्डिडेटला कोणत्याही हालातीत या 3 दिवसात ॲडमिशन करावं लागेल. तर ॲडमिशन नाही करू शकला हा कॅन्डिडेट कॅप राऊंडच्या बाहेर पडणार आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना पहिले 3 प्रिफरन्स लागले
त्यांनी या ठिकाणी ऑटो फ्रीज या टॅबवर क्लिक करायचं आहे, त्यानंतर गेट OTP करायचं आहे आणि OTP या ठिकाणी एंटर करून सेव्ह अँड प्रोसीड करायचं आहे. ज्या विद्यार्थ्यांना मागच्या राऊंडमध्ये कॉलेज अलॉट झालं होतं आणि त्यांनी बेटरमेंट केलं होतं आणि बेटरमेंटची फी पे केली होती, त्यांना या ठिकाणी समोर फी पे करायचं ऑप्शन येणार नाहीये. त्या ठिकाणी तुम्हाला मी आणखी एक एक्झाम्पल दाखवतो. ज्या विद्यार्थ्यांना अदर दॅन 3 प्रिफरन्स अलॉट झाले आहेत, जसं की या विद्यार्थ्याला 4th प्रिफरन्स अलॉट झाला आहे, त्याला कोणकोणते ऑप्शन येणार आहे. या ठिकाणी जर तुम्हाला अदर दॅन 3 प्रिफरन्स अलॉट झाले असतील तर तुम्ही काय करायचंय, क्लिक हिअर टू कम्प्लीट करायचंय. त्यानंतर तुमचं पूर्ण डिटेल्स या ठिकाणी येणार आहे, तुम्ही डिटेल व्हेरीफाय करत चालायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही डॉक्युमेंट व्हेरीफाय करून घ्यायचे आणि सेव्ह अँड प्रोसीड या टॅबवर क्लिक करायचंय. त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकतो आपल्याला फर्स्ट, सेकंड, थर्ड या तिन्हीपैकी एकही प्रिफरन्स अलॉट न होता या ठिकाणी आपला 4th प्रिफरन्स अलॉट झाला आहे. तर या ठिकाणी आपला 2 ऑप्शन अवेलेबल झाले आहेत. तुम्हाला सांगायचं झालं तर या ठिकाणी आम्ही कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजीचा यूज केला होता. आम्हाला हेच कॉलेज फर्स्ट राऊंड मध्ये लागलं होतं आणि आम्हाला सेकंड राऊंड मध्ये पण हेच कॉलेज पाहिजे होतं, बट या ठिकाणी डॉक्युमेंट अवेलेबल नसल्यामुळे आम्हाला ह्याच कॉलेजला लास्ट राऊंड पर्यंत न्यायचंय. त्यामुळे आम्ही कॅप राऊंड सर्व्हायवल स्ट्रॅटेजीचा उपयोग करून सेकंड कॅप राऊंड प्लॅन केला होता. तर या ठिकाणी बघू शकता की आम्हाला परत तेच कॉलेज लागलंय आणि या ठिकाणी आम्हाला 2 ऑप्शन आहेत, बेटरमेंट, नॉट फ्रीज आणि फ्रीज. म्हणजे आम्हाला जर या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं असेल तर आम्ही ऍडमिशन घेऊ पण शकतो आणि जर आम्हाला या ठिकाणी नेक्स्ट राऊंडला जायचं तर आम्ही बेटरमेंट करून नेक्स्ट राऊंडला जाऊ शकतो. तुमच्या केसमध्ये जर तुम्हाला अदर दॅन 3 प्रिफरन्स अलॉट झाले असेल, त्या ठिकाणी जर तुम्हाला ते कॉलेज सोबत तुम्ही सॅटिस्फाय असाल, त्या ठिकाणी तुम्ही फ्रीज या चेकबॉक्सवर क्लिक करायचंय आणि गेट OTP एंटर करून सेव्ह अँड प्रोसीड करायचंय. जर तुम्हाला ह्या कॉलेजला ह्या राऊंडमध्ये ऍडमिशन घ्यायचं नसेल किंवा थर्ड राऊंड साठी जायचं असेल तर या ठिकाणी तुम्ही बेटरमेंट या चेकबॉक्सवर क्लिक करायचंय आणि गेट OTP एंटर या ठिकाणी OTP एंटर करून घ्यायचा आणि सेव्ह आणि प्रोसीड करायचंय. त्यानंतर ज्या विद्यार्थ्यांचं ऑटो फ्रीज झालं आहे त्यांनी ऑटो फ्रीजवर क्लिक करून किंवा ज्या विद्यार्थ्यांना 2 ऑप्शन आहेत त्यांनी ते व्यवस्थित विचारपूर्वक हाताळून गेट OTP या बटनवर क्लिक करायचं, या ठिकाणी OTP एंटर करायचं आणि सेव्ह आणि प्रोसीड करायचं. त्यानंतर तुमच्या समोर पेमेंटचं पेज ओपन होणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी याआधी सीट ॲक्सेप्टन्सची फी पे केली आहे त्यांना या ठिकाणी फीस पे करायची आवश्यकता नाहीये, बट जे विद्यार्थी फर्स्ट टाइम या ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्सची फी पे करणार आहेत त्यांना पेमेंट गेटवेवर रिडायरेक्ट केलं जाणार आहे. त्यांनी ती फीस पे करायची, त्यानंतर त्यांना सीट ॲक्सेप्टन्स लेटर प्रिंट करायला अवेलेबल होईल. बट ज्या विद्यार्थ्यांनी ह्या आधीच्या राऊंडमध्येच सीट ॲक्सेप्टन्स केलं आहे त्यांना या ठिकाणी सेव्ह अँड प्रोसीड केल्यानंतर पेमेंटचं पेज येईल आणि प्रिंट फॉर्म तुमचा ओपन होणार आहे. तो फॉर्म तुम्ही प्रिंट करून ठेवायचा आहे. सीट ॲक्सेप्टन्स बद्दल जर तुम्हाला आणखी काही क्वेरीज असतील, काही शंका असतील तर त्या तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि चॅनलला मात्र सबस्क्राईब करायचं विसरू नका. धन्यवाद.